साहेब मुख्यमंत्री साहेब मला अडवलंय। या ठिकाणी मराठा योद्धे मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो, आपण छत्रपतींना पुष्प अर्पण करून या सुवर्ण क्षणाला सुरुवात करायची आहे। या ठिकाणी महाराष्ट्राचे संघर्ष होते आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार संपूर्ण महाराष्ट्र आज एक ऐतिहासिक निर्णयाचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत। मराठ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी मराठ्यांचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे या सुवर्ण क्षणाचा सुरुवात करत आहेत आणि मराठ्यांचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना या ठिकाणी पुष्पार्पण होत आहे। या दोन्ही पवित्र हातातून हा पुष्पहार अर्पण होत आहे। मी या ठिकाणी सन्माननीय मनोजदादा आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो, आपण हार अर्पण करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, अरे आवाज महाराष्ट्राच्या कणाकणापर्यंत गेला पाहिजे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, अरे तुमचं आमचं नातं काय, अरे तुमचं आमचं नातं काय। या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याचा ऐतिहासिक क्षण आणि या ऐतिहासिक क्षणाचे जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्माननीय दीपक केसरकर साहेब, गिरीश महाजन साहेब यांनी छत्रपतींना पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि आज या ऐतिहासिक क्षणासाठी मराठ्यांचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी शपथ घेतली होती, मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही आणि ती शपथ पूर्ण होत आहे। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं। या दोन्ही योद्ध्यांनी दोन्ही मराठ्यांचे नेते क्रांतिकारक आहेत आणि या क्रांतिकारक नेत्यांनी जो निर्णय घेतला ते दोघांचे शब्द आज Oh.
स्टेजवरची गर्दी खाली करा. छत्रपती शिवाजी या ठिकाणी संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आज सुवर्ण क्षण आहे. या ऐतिहासिक क्षण आहे. मी या ठिकाणी हा खरा ऐतिहासिक क्षण आहे आणि ज्यांनी शपथ घेतली होती की मराठ्यांचं आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाहीये असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि मराठ्यांचे संघर्ष होते सन्माननीय मनोज जरांगे दादा पाटील हा ऐतिहासिक क्षणाचे खरे साक्षीदार आहोत. मी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं या दोन्ही क्रांतिकारक योद्ध्यांचे सन्मान करत आहोत. या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. मी या ठिकाणी मनोज दादा यांचं कालच्यापासून उपोषण चालू आहे आणि आज हा सुवर्ण क्षण आहे. मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांनी हा ऐतिहासिक क्षण खेचून आणलेला आहे आणि आपण ज्या आपल्या मागण्या होत्या त्यांच्या मागणीबद्दल या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांना देत आहेत. हा खरा सुवर्ण क्षण आहे. खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणारच आणि आज तो शपथ पूर्ण झालेले सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन नेत्यांचं या ठिकाणी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण मनोज दादा यांचं उपोषण सोडायचंय. त्यांना सरबत ज्यूस देऊन या ठिकाणी ऑरेंज ज्यूस देऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मनोज दादा जरांगे पाटील यांचं उपोषण सोडत आहेत. स्टेजची गर्दी खाली करा. या ठिकाणी गर्दी खूप आहे. या ठिकाणी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होत आहे. जरांगे यांचा या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखवलाय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी. या विजयाचा गुलाल आपण या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे विजयाचा गुलाल आपण या ठिकाणी मनोज दादा यांना लावत आहेत. या ऐतिहासिक सुवर्ण क्षणासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मनोज दादा जरांगे पाटील साहेब पेढे भरवत आहेत. आपण
भगवा शाल देऊन सन्मान होते. मी मनोदादांना विनंती करतो, या ठिकाणी छत्रपतींची ज्यांनी शपथ सार्थ केली यांनी या ठिकाणी मनोजदादांना मी विनंती करतो, आपण मुख्यमंत्र्यांची शाल द्या. खटगावकर साहेब शाल द्या. खटगावकर साहेब शाल. या ठिकाणी ज्यांनी हा शब्द पूर्ण करून दाखवला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मनोजदादा यांच्या माध्यमातून भगवी शाल देऊन त्या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. मनोजदादा आपण मुख्यमंत्री मोदयांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. दोघांनी मुख्यमंत्री महोदयांच्या हातात एक तलवार द्या. मराठ्यांची शान ही तलवार आहे आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.